गेल्या वर्षीचे बोनस द्यावे आणि विनाकारण कामावरून कमी केलेल्या कामगारांना पुन्हा रुजू करावे या प्रमुख मागण्यासाठी नांदेड महापालिकेसमोर आंदोलन करण्यात आले। कंत्राटी कामगार संघटनेने हे आंदोलन केले। काल संघटनेने द्वारसभा घेऊन आंदोलनांना इशारा दिला होता। आज कंत्राटी सफाई कामगारांनी पालिकेसमोर मुंडन करत पालिका आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्ताच्या दालनाबाहेर कामगारांनी ठिय्या आंदोलन केले। यावेळी दालनाबाहेर जात असताना कामगारांनी अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांना घेराव घालण्याचा प्रयत्न केला। यानंतरही मागण्या मान्य न झाल्यास कामबंद आंदोलनाचा इशारा कामगार युनियन संघटनेचे अध्यक्ष गणेश शिंगे यांनी दिला। मारून टाक म्हणाले येतात, मारून टाक आणि 10,000 काम करतात साहेब। मारून टाक म्हणाले येतात, मारून टाक आणि 10,000 काम करतात साहेब। आंदोलन सुरू आहे। आज महानगरपालिकेच्या कार्यालयासमोर 5 कामगारांनी आपले केस मुंडन आंदोलन केलं आणि माननीय अतिरिक्त आयुक्त यांच्या कक्षासमोर ठिय्या आंदोलन केलं। त्या ठिय्या आंदोलनाच्या माध्यमातून वजिराबाद पोलीस स्टेशनचे संबंधित पोलीस अधिकारी अतिरिक्त आयुक्तांनी उपायुक्त यांच्याकडे चर्चा करण्यासाठी गेले आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करा असं त्यांना सांगितलं। तेव्हा अतिरिक्त आयुक्त यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करायची नाही म्हणा आणि कामगारांचे कोणतेही प्रश्न सोडवायचे नाहीत अशी आडमुठी भूमिका घेतली। त्यावेळेस मी माननीय पोलीस अधिकाऱ्यांना विनंती केली की मला त्याच्याशी चर्चा करू द्या। चर्चा केल्यानंतर त्यांनी सर्व उरवडीची उत्तर देत आहेत, आमचं काम नाही, आमची जबाबदारी नाही, हे सर्व जबाबदारी कॉन्ट्रॅक्टरची आहे आणि आमचा काही संबंध नाही असं उरवडीची उत्तर दिल्यानंतर तो कक्षाच्या बाहेर निघाल्यानंतर कर्मचाऱ्यांनी त्यांना घेराव घातला होता आणि त्या ठिकाणी क्षुल्लक त्यांच्याकडून ते म्हणतात की मला मारा म्हणून कामगाराच्या अंगावर येत आहेत की मला मारा म्हणजे स्वतःहून कामगारांसमोर मला मारा म्हणणं आणि कामगारावर काहीतरी अनुचित प्रकार कामगारांनी केला असा आरोप करण्यासाठी गिरीश कदम हे फार परफेक्ट होतं। हे आम्हाला त्यांच्या गेल्या 15-20 वर्षापासूनचा अनुभव आहे। म्हणून आज आम्ही संयमाची भूमिका घेऊन महानगरपालिकेमध्ये आम्ही गेल्या 20 ते 25 वर्षापासून या शहराचं काम करतो। म्हणून आम्हाला या ठिकाणी आमच्याकडे संघटनेकडून कोणताही अनुचित प्रकार होऊ द्यायचा नाही हे आम्ही संयम ठेवून आजचं आंदोलन आम्ही या ठिकाणी स्थगित केलेलं आहे आणि उद्या 29 तारखेला माननीय महानगर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यापासून महानगरपालिका कार्यालयावर मोर्चा काढून पुन्हा आम्ही आमच्या आंदोलनाची जाहीर केलेली दिशा या ठिकाणी आम्ही सिद्ध करणार आहोत। उद्याच्या आंदोलनामधून सुद्धा महानगरपालिका प्रशासनानं कामगारांच्या प्रश्नावर तोडगा नाही काढला तर परवाच्या दिवशी 30 तारखेला महानगरपालिकेच्या स्वच्छतेचं काम बंद करण्याचे या ठिकाणी पुनश्च मी या ठिकाणी घोषित करतो। धन्यवाद। नाही अंगावर धावून नाही, ते म्हणतात की मला मारा म्हणजे कामगार माझ्या अंगावर धावणारे असं त्यांना दाखवायचं होतं। मारा म्हणजे चिडलेले त्यानं संघटनेच्या कशावर म्हणजे संघटनेसोबत आम्हाला चर्चाच करायची नाही, संघटनेसोबत आम्हाला चर्चा करायची नाही, आमचा विषय नाही, कॉन्ट्रॅक्टरचा विषय असं त्याचं म्हणणं आहे आणि आम्हाला तर लेखी पत्र देतात की तुमचा हा विषय आमच्याकडे नाहीये म्हणून। चर्चा झाली का नाही? आज सकाळी 12 वाजता चर्चा आता नाही झाली, चर्चा नाही झाली। ते म्हणतात की आमचा तुमचा विषय नाही, तुमच्या संग आम्ही चर्चा करणार नाही अशा स्वरूपाची त्यांची आडमुठपणाची भूमिका आहे आणि हे सर्वांनी कर्मचाऱ्यांनी बघितलेलं आहे। येणाऱ्या काळामध्ये याचा प्रत्युत्तर देण्यात येईल एवढं या ठिकाणी मी सांगतो। धन्यवाद।